श्री स्वामी समर्थ. आज आपण तारक मंत्र आणि त्याचा मराठी अर्थ बघूया. कसे आहात तुम्ही सर्व मजेत असाल अशी आशा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ महाराजांचा अत्यंत प्रभावी असा तारक मंत्र. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे. अतर्क्यावधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विना काळ नाणे त्याला, परलोकी हीना भीती तयाला. अशक्य हि शक्य करतील स्वामी, उगाची भीतोसी भय हे पळू दे. जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तो असे बाळ त्यांचा. अशक्य हि शक्य करतील स्वामी, खरा होई जागा श्रद्धे सहित. कसा होशी त्याविना तो स्वामी भक्त, कितीदा दिला बोल त्यांनीच हात. नको डगमगू स्वामी देतील साथ. अशक्य हि शक्य करतील स्वामी, विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ. स्वामीच या पंच प्राणामृतात, हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती. न सोडी कदा स्वामी जय घेई हाती. अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. अशक्य हि शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ महाराजांचे अभयवचन. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तारक मंत्रातील ताकद अनुभवाची असेल तर स्वामींच्या चरणाला स्पर्श करा. तारक मंत्रात फार ताकद आहे. या मंत्राचा अनुभव अनेकांनी घेतलाय. सर्वात पहिले लिहिलेला लेख स्वामींनी तारक मंत्राविषयी लिहून घेतलेला, त्यानंतर अनेक लेख लिहिले, परंतु हा सर्वात आवडता लेख. सतत तारक मंत्र म्हणा व स्वामी आईचे प्रेम अनुभवा. नावातच सर्व काही आहे. तारक म्हणजे तारणारा. तो कधी म्हणावा? चालता, बोलता, उठता, बसता. या मंत्राची जादू प्रचिती हा मंत्र म्हणूनच घ्यावी. इतका अप्रतिम व तरुणांच्या भाषेत सांगायचे तर अशक्य, भारी, कमालच. डिस्परेट वाटतंय म्हणा तारक मंत्र. काम अडली आहेत म्हणा तारक मंत्र. एकाकी एकटं पडल्यासारखं वाटतंय म्हणा तारक मंत्र. रडू येतंय, उदास वाटतंय. एकच औषध किंवा उपाय यावर लागू पडेल आणि तो म्हणजे माझ्या स्वामींचा तारक मंत्र. उदाहरण देऊ तेवढी कमीच आहेत. इतका ताकदीचा आहे तारक मंत्र. तारक मंत्राची एक एक ओळ मनापासून व समजून वाचली तर खरी जादू काय आहे हे नक्की कळेल. मंत्राच्या पहिल्या ओळीतच सांगितलंय, हे मना, तू निशंक हो, निर्भय हो. स्वामी नामाची व स्वामी बळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे. महाराज स्मृतगामी आहेत. त्यांना अशक्य काहीच नाही. ते स्वतः प्रारब्ध घडवतात व त्यांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला काळही हात लावू शकत नाही. स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आपल्याच मनाला सांगायचे, उगाच भीतोस, हे भय पळू दे. स्वामी माऊली असताना भय ते कसले, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. या ओळीतच सर्व काही आहे. कारण
स्वामी आई म्हणून आपण महाराजांना हाक मारतो. मग एक आई आपल्या बाळाला एकटं कसं पडू देईल? आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला तर एका आईला काय वाटते हे फक्त आई झाल्यावरच समजते. मग स्वामी तर विश्वाची माऊली आहे. अब्ज आईच्या कोमल हृदयापासून त्या माऊलीचे हृदय बनले. कदाचित मग घाबरण्याचा प्रश्न येतोच कुठे? खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशील त्याविन तू स्वामी भक्त. आई ही आई असली तरी तिच्याकडे पण प्रेम व्यक्त करावे. त्याशिवाय आईला कसे कळणार की ती जे काही आपल्या मुलांसाठी करते त्याची थोडी तरी जाणीव मुलांना आहे की नाही. असंच काहीसं महाराजांचं आहे. महाराजांवर असलेले प्रेम, श्रद्धा, आपुलकी हे सर्व नामस्मरण द्वारे व्यक्त करायचं. महाराजांना बाकी कसलीही अपेक्षा नाही. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. आईच तर पहिली व्यक्ती असते जी आपल्याबरोबर प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी असते. तेच महाराजांचं आहे. आपण विसरू पण महाराज आपल्याला विसरणं अशक्य. मग आईचे उपकार विसरून कसं चालेल? तेच आहे तारक मंत्रात. महाराजांनी आतापर्यंत अगदी छान सांभाळले, ते अजिबात विसरायचं नाहीये. हे म्हणा, तू फक्त निशंक हो, निर्भय हो. तारक मंत्राचे शक्य तेवढे पाठ नित्य आपण करावे आणि चमत्कार अनुभवावा. स्वामी आई धावत येतेच आणि घट्ट छातीशी कवटाळतेच. आपण खरंच खूप नशिबवान आहोत. आपल्याला महाराज कोण आहेत हे थोडंफार तरी समजले, म्हणजेच खरंच काहीतरी छोटंसं पुण्य आहे. म्हणून महाराजांची सेवा करण्याची आज्ञा स्वतः महाराजांकडून मिळाली. कारण महाराजांना अनेक भक्त आहेत, पण आपल्यालाच फक्त महाराजांनी का निवडले? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.